लातूर जिल्ह्यासह शहरातही भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। तर लातूर शहरामधल्या सहारा क्लासिक हाऊसिंग सोसायटीमध्ये रोज टँकरनं पाणी पुरवठा होतोय। एका टँकरचा खर्च आहे 700 रुपये। असे दिवसातून 3 ते 4 टँकर विकत घ्यावे लागतात। तर पिण्याचं पाणीही विकतच आणावं लागतंय। महिन्याला या सोसायटीला फक्त पाण्यावर 1 लाख रुपये खर्च करावा लागतो आणि त्यामुळे इथले रहिवासी अक्षरशः मेटाकुटीला आलेत। दुसरीकडे पाण्याचे जार विक्री करणारे, टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्यांचा व्यवसाय मात्र या सर्व घडामोडींमुळे तेजीत आलेला आहे। लातूर शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आहोत। सहारा क्लासिक नावाचं हे अपार्टमेंट आहे। या अपार्टमेंटमध्ये 26 फ्लॅट्स आहेत आणि त्यांना दररोज जवळपास 3 ते 4 टँकर पाणी लागतं, म्हणजे 40,000 लिटर पाणी दररोज लागतं आणि 10,000 लिटरची एक ट्रिप जी आहे ती आहे 700 ते 800 रुपयाची। अशी दररोज 2800 ते 3000 रुपयेपर्यंत त्यांना रोज पाण्यासाठी खर्च करावा लागतोय। काय रोज पाण्यासाठी खर्च करावा लागतो? 2100 रुपये। हे झालं सांडपाणी। पिण्याच्या पाण्याचा काय प्रश्न आहे? पिण्याच्या पाण्याला इथं जवळपास जार, पाण्याचा जार वगैरे त्याच्यासाठी पैसा। किती ट्रिप करता रोज? दररोज 5 ट्रिप होता। 5 ट्रिप। इथं किती टाकता रोज? 4। इथं 4 ट्रिप टाकता आणि बाहेर मग 1-2 ट्रिप। बर, पाण्याचं एक टँकर कितीला खरेदी करता? 100 रुपये, 200 रुपये। 100 रुपये, 200 रुपये। आणि इकडे आणून कितीला टाकता? 700 रुपये। 700 रुपये तुमची मजुरी आणि डिझेल। हा। दररोजची उलाढाल ही एका ठिकाणची जर लाखात असेल तर संपूर्ण शहराचा जर विषय केला तर तो कोट्यावधीचा आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।